श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॉब्लेम सेट 3 सॉल्व्ह करणार आहोत. त्याचा फर्स्ट क्वेश्चन बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. म्हणजे आपल्याला इथं काही क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि त्याचे ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यामधील करेक्ट कोणता आन्सर आहे ते ओळखायचं आहे. ओके, त्यामधील फर्स्ट बघा. If two sides of a triangle are 5 cm and 1.5 cm, the length of its third side cannot be. म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं आहे, ट्रायंगलच्या दोन साइड्स, एक आहे 5 सेंटीमीटर आणि एक आहे 1.5 सेंटीमीटर, आणि तिसरी साइड आहे ते किती नसायला पाहिजे. ओके, ते सांगितलेलं आहे. आता तुम्ही बघितलं तर एक साइड आहे 5 सेंटीमीटर. ओके, आणि दुसरी किती आहे 1.5 सेंटीमीटर. आता ट्रायंगलमध्ये बघा, एका साईडची 5 सेंटीमीटर आहे, राईट, आणि दुसऱ्या साईडची 1.5 सेंटीमीटर आहे, आणि तिसऱ्या साईडची आपल्याला काय कोणती नसायला पाहिजे ते विचारलेलं आहे. ह्यामध्ये एका साईडची 5 सेंटीमीटर आहे, पण त्यामुळं आपल्याला दुसऱ्या दोन साईडची सम मिळवून ह्याच्यापेक्षा ग्रेटर जर असेल तर ती साइड असणार आहे, आणि जर ग्रेटर नसेल तर ती साइड नसणार आहे. ओके, आता फर्स्ट आपण ही साइड घेऊया, ग्रेटर आहे का ते. ओके, म्हणजेच आता 1.5 प्लस 3.7 केलं की किती होणार आहे बघा. 5 and 7 12 झालं, आणि 0.5 म्हणजे 5.2 झालेलं आहे. म्हणजे हे काय ग्रेटर झालेलं आहे, राईट. त्यामुळे ही काय साइड असणार आहे. नंतर सेकंड आहे 4.1, 1.5 प्लस 4.1. आता हे किती होणार आहे 6.5, राईट. त्यामुळे हेही ग्रेटर येते, त्यामुळे ही साइड असणार आहे. ओके, आता थर्ड 1.5 प्लस 3.8 घेऊया. 8 प्लस 4 किती होणार आहे 3 प्लस 5 म्हणजे 5.3. त्यामुळे हेही काय ग्रेटर होणार आहे, त्यामुळे ही साइड असणार आहे. नेक्स्ट 1.5 प्लस 3.4 घेऊया. 3.4. आता 5 प्लस 4 9 आलं, आणि 3 प्लस 1 4 आलेलं आहे. आता तुम्ही बघितलं तर ही 5 पेक्षा काय आलेली आहे, स्मॉल आलेली आहे, राईट, 4.9. त्यामुळे ही जी साइड आहे ती काय असणार आहे 3.4. ही साइड नसणार आहे, राईट. त्यामुळं आपला ऑप्शन डी आहे हे राईट आलेलं आहे. आता सेकंड बघा. इन ट्रायंगल पी क्यू आर, इफ अँगल आर इज ग्रेटर दॅन अँगल क्यू, देन. आता आपल्याला विचारलेलं आहे यामधील ऑप्शन्स काय आहे ते. तुम्ही बघितलं तर आता ह्या साइड आहेत कोणत्या ग्रेटर आणि कोणत्या लेस ते सांगितलेलं आहे. आता समजा आता हा पी क्यू आर हा ट्रायंगल आहे, राईट, आणि अँगल आर हा मोठा आहे, राईट, अँगल क्यू पेक्षा. म्हणजे समजा हा 60 घेतला तर हा 40, हा छोटा आहे असं सांगितलेलं आहे. तर ह्यामध्ये कसं अँगलच्या बरोबरची समोरची साईड जी असते, अपोजिट साईड असते, ती काय असते ग्रेटर असते, राईट. ग्रेटर अँगलच्या अपोजिट अँगल जी असते ती ग्रेटर असते. त्यामुळे आरच्या अपोजिट साईड कोणती आहे पी क्यू आहे, राईट, आणि क्यूच्या अपोजिटची साईड आहे ते पी आर आहे. ही लेस आहे, त्यामुळे हेही लेस असणार आहे पी आर, आणि त्यामुळं पी क्यू ही साईड काय ग्रेटर असणार आहे. त्यामुळं आपलं बघा ऑप्शन कोणतं, ऑप्शन बी हे राईट आन्सर आहे. ओके, आता आपण थर्ड बघा काय आहे ते. इन ट्रायंगल टी पी क्यू, अँगल टी इज इक्वल टू 65 डिग्री, अँगल पी इज इक्वल टू 95 डिग्री. विच ऑफ द फॉलोइंग इज ए ट्रू स्टेटमेंट. आता आपल्याला इथं काय टी पी क्यूमध्ये अँगल टी 65 डिग्री दिलेला आहे, अँगल पी दिलेला आहे 95 डिग्री, आणि ह्याच्यामधली ट्रू स्टेटमेंट कोणती आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आता बघा, मी एक रफ डायग्राम एक काढून घेते. समजा हे काय आहे टी पी आणि क्यू, आणि पी आहे किती 95 डिग्री, आणि टी आहे 65 डिग्री, राईट.
आणि आपल्याला हे राहिलेलं आता आपण किती होतंय तर टी पी क्यू मिळून किती होतं 180 डिग्री म्हणजे 65 प्लस 95 प्लस क्यू इज इक्वल टू 180 डिग्री राईट. आता ह्याचं आणि ह्याचं प्लस केलं 5 5 10 9 6 15 आणि 160 प्लस क्यू इज इक्वल टू 180 डिग्री आलं राईट. म्हणजेच क्यू इज इक्वल टू 180 मायनस 160 म्हणजेच किती 20 डिग्री. ह्याचं 20 डिग्री असतं आणि तुम्ही आलं आणि त्यामुळं तुम्ही बघितलं तर सगळ्यात ग्रेटर अँगल कोणता आहे तर 95 असतो. 95 आहे आणि त्यामुळे त्याच्या बरोबरची साईड आहे ती काय ग्रेटर असणार आहे. पण आता आपल्याला फर्स्ट आपण लेस कोणता आहे ते काढूया. आता लेस सगळ्यात अँगल आहे तो अँगल क्यू आहे आणि त्याच्या समोर अपोजिट जी अँगल आहे म्हणजे साईड आहे तो टी पी आहे राईट. टी पी ही सगळ्यात काय छोटी आली आणि नंतर तुम्ही बघितलं तर अँगल्स हा अँगल छोटा येतो ह्यापेक्षा हा अँगल टी आणि त्याच्या समोरची म्हणजे अपोजिट जी साईड आहे ती कोणती आहे तर क्यू पी आहे ती येणार आहे आणि सगळ्यात मोठी साईड म्हणजेच अँगल 95च्या अपोजिट अँगल आहे तो कोणता टी क्यू आहे. टी आणि क्यू. आता हे ऑप्शनमध्ये कुठं आहे का तर ह्यामध्ये नाही. ह्यामध्ये यस पी क्यू आणि टी क्यू यस आहे आणि ह्याच्यामध्येही टी क्यू टी पी नाही आहे आणि तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्येही नाही आहे. त्यामुळं ऑप्शन बी हे आपलं काय राईट ॲन्सर होतं. ॲक्च्युली बघा मी हे टिक मार्क केलं नव्हतं. फर्स्टचा आपलं कोणता ॲन्सर आलेला आहे ऑप्शन डी आलेला आहे. सेकंडचा आलेला आहे ऑप्शन बी आलेला आहे आणि थर्डचंही काय ऑप्शन बी ॲन्सर आलेला आहे. आता क्वेश्चन नंबर 2 बघा. In triangle ABC is isosceles in which AB is equal to AC. Segment BD and segment CE are medians. Show that BD is equal to CE. आता ह्या इन्फॉर्मेशनच्या मदतीने इथं काय एक फिगर काढायची आहे. ABC आपल्याला काय सांगितलेलं आहे आयसोस्केल्स ट्रायंगल आहे आणि AB इज इक्वल टू AC सांगितलेलं आहे आणि सेगमेंट बी डी आणि ई सी आहेत ह्या काय मीडियन्स आहेत. ओके आणि शो दॅट काय करायचं आहे बी डी इज इक्वल टू सी. ओके आता हे कसं प्रूव्ह करायचं ते बघूया. आता तुम्ही बघितलात तर डी हा आहे मीडियन आहे मिड पॉइंट आहे कशाचा साइड ए सीचा राईट. डी इज द midpoint of काय side AC right. therefore काय होणार आहे AD is equal to AD आणि DC हेही अंतर काय तेवढंच असणार आहे is equal to half of AC म्हणजे AC च्या हाफ हे असणार आहे AC. ओके आणि त्याला आपण काय इक्वेशन 1 मानूया. नंतर आता बघा त्याचप्रमाणे काय होतंय सिमिलरली ह्याचंही सेम हियर तसंच होणार आहे म्हणजेच काय ए ई इज इक्वल टू ई बी होणार आहे. ई बी इज इक्वल टू हाफ ऑफ काय ए बी हाफ ऑफ ए बी आणि आता आपण ह्याला काय सेकंड मानूया सेकंड नंबर. आणि आता आपल्याला तुम्ही बघितलं तर ए बी इज इक्वल टू ए सी आपल्याला दिलेला आहे. ओके मग आता आपण काय करूया ह्याला मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय हाफ करूया. ओके मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय हाफ. मग कसं होणार आहे हाफ ए बी इज इक्वल टू हाफ ए सी आणि तुम्ही बघितलं तर हाफ ए बी म्हणजेच आपण काय ए ई आणि ई बी घेतलेलं आहे आणि हाफ ए सी म्हणजेच ए डी आणि ए सी घेतलेलं आहे राईट. त्यामुळे आता बघा काय लिहू हाफ ए बीच्या ऐवजी आपण काय ए ई लिहू शकतो. देअरफॉर काय होते ए ई इज इक्वल टू हाफ ए सी म्हणजेच काय ए डी लिहू शकतो आपण ए
डी. ओके. आणि आता आपण ह्याला काही इक्वेशन 3 मानूया. आणि हे आपण लिहिलं कशावरून, तर इक्वेशन 1 आणि 1 आणि 2 फ्रॉम इक्वेशन 1 and 2. ओके. आणि इन ट्रायंगल कोणत्यामध्ये, BDA, राईट, BAD आणि CAE हा कॉमन आला. ओके. BAD and ट्रायंगल CAE ह्यामध्ये काय, सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट असणार आहे सेगमेंट AC ला. गिवन आपल्याला दिलेला आहे. सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट AC. ओके. हे काय गिवन आपल्याला दिलेलं आहे. आणि नंतर तुम्ही बघितलं तर कॉमन ए हा काय कॉमन अँगल झालेला आहे. ओके. त्यामुळं अँगल BAD कॉन्ग्रुएंट असणार आहे अँगल CAE ला. का तर हे काय कॉमन अँगल आहेत, कॉमन अँगल आहे, ए आहे हा. ओके. त्यामुळं काय होणार आहे, सेगमेंट AE कॉन्ग्रुएंट असणार आहे कशाला, सेगमेंट AD ला. का तर फ्रॉम इक्वेशन 4 वरून आपण इथं काय इज इक्वल टू असं हे काय प्रूफ केलं होतं. फ्रॉम इक्वेशन 4 वरून. ओके. आणि त्यामुळे काय होणार आहे, तुम्ही बघितलं तर BAD आणि CAE ह्यामध्ये काय अँगल साइड ही टेस्ट आपण वापरू शकतो. आणि त्यानुसार हे दोन अँगल्स आहेत ते काय साइड नुसार काय एकमेकांना कॉन्ग्रुएंट असणार आहेत. ओके. देअरफॉर बघा काय होतंय, ट्रायंगल BAD कॉन्ग्रुएंट असणार आहे ट्रायंगल कशाला CAE ला. ओके. बाय कोणत्या SAS टेस्टनुसार. ओके. देअरफॉर सेगमेंट BD कॉन्ग्रुएंट असणार आहे कशाला, सेगमेंट CE ला. का तर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत त्यामुळे त्याच्या साइड आहेत त्याही काय कॉन्ग्रुएंट असणार आहेत. देअरफॉर BD इज इक्वल टू CE हे काय आपण प्रूफ केलं. ओके. क्वेश्चन नंबर 3. In triangle PQR, if PQ is greater than PR and bisectors of angle Q and angle R intersects at S, show that SQ is greater than SR. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, ट्रायंगल PQR मध्ये PQ हे ग्रेटर आहे PR पेक्षा. ओके. अँड बायसेक्टर ऑफ अँगल Q आणि अँगल R इंटरसेक्ट्स ॲट S. म्हणजे S या पॉईंटमध्ये काय Q आणि R हे बायसेक्टर आहेत, हे काय इंटरसेक्ट झालेले आहेत. ओके. आणि शो दॅट आपल्याला आता प्रूफ काय करायचं आहे, SQ म्हणजेच SQ ही जी सेगमेंट आहे ती SR पेक्षा काय मोठी आहे, ग्रेटर आहे, हे आपल्याला शो करायचं आहे. ओके. ते आता कसं प्रूफ करायचं ते आपण बघूया. फर्स्ट बघा, इन PQR मध्ये इन ट्रायंगल PQR PQ इज काय ग्रेटर दॅन PR. आपल्याला काय हे गिवन दिलेलं आहे. ओके. त्यामुळे काय होणार आहे तर अँगल PRQ इज ग्रेटर दॅन PQR होणार आहे. अँगल PQR म्हणजेच PRQ हा अँगल मोठा होणार आहे PQR पेक्षा. का तर तुम्ही बघितलं तर PQ हा
ही काय साईड मोठी आहे आणि त्याच्या बरोबरचा जे अपोजिट जो साईड अँगल असतो तो मोठा असतो, त्यामुळे अँगल आर हा मोठा होणार आहे. ओके, त्याचं रिझन काय आहे तर अँगल्स अपोजिट टू ग्रेटर साइड इज ग्रेटर. ओके, आता नेक्स्ट बघा की आपण ह्या दोन्ही साइडला काय हाफनं मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाइंग both the sides by half. ओके, आता त्यामुळे काय येणार आहे, ह्याला आपण मल्टिप्लाय केलं तर हाफ अँगल PRQ इज ग्रेटर दॅन हाफ ऑफ अँगल PQR. ओके, आणि आपण हे काय इक्वेशन 1 मानू. आणि तुम्ही बघितलं तर आता SRQ अँगल SRQ म्हणजेच काय होणार आहे, हाफ ऑफ PRQ होणार आहे, राईट. म्हणजे PRQ मध्ये तुम्ही बघितलं तर PRS आणि SRQ हे काय सेम मेजरमेंट आहे. म्हणजेच अँगल SRQ इज इक्वल टू हाफ ऑफ काय होणार आहे, अँगल PRQ. आन्सर काय, ह्याचं रिझन काय आहे, रे कोणता तर RS, राईट. RS हा काय बायसेक्ट झालेला आहे, रे RS. ओके, रे RS बायसेक्ट्स अँगल PRQ, राईट. आणि ह्याला आपण इक्वेशन 2 मानूया. ओके, आणि तसंच आता तुम्ही बघितलं तर SQR मध्ये म्हणजेच SQR हेही काय आहे, हाफ ऑफ PQR आहे, राईट. PQRच्या हाफ आहे हे अँगल SQR इज इक्वल टू काय होणार आहे, हाफ ऑफ अँगल PQR. ह्याचं रिझन काय आहे, रे आता इथं कोणता आहे तर QS आहे रे, राईट. रे QS बायसेक्ट्स अँगल कोणता इथं PQR, राईट. अँगल PQR. आणि ह्याला आता आपण इक्वेशन 3 मानूया. ओके, आता नेक्स्ट बघा, इन ट्रायंगल SRQ मध्ये म्हणजेच SR आणि Q ह्या ट्रायंगलमध्ये काय होणार आहे, SRQ ग्रेटर होणार आहे SQR पेक्षा. का तर फ्रॉम इक्वेशन 1, 2 आणि 3 वरून. इन ट्रायंगल SRQ अँगल SRQ इज ग्रेटर दॅन अँगल SQR फ्रॉम 1, 2 and 3. म्हणजे इक्वेशन 1, 2 आणि 3 वरून. ओके, देअरफॉर SQ इज ग्रेटर दॅन SR. म्हणजे तुम्ही बघितलं तर SRQ अँगल SRQ हा काय मोठा आहे, त्यामुळे त्याच्या अपोजिट साइड आहे ती मोठी होणार आहे आणि ती कोणती आहे, SQ. त्यामुळे ही काय आपण ग्रेटर लिहिलेली आहे, SQ इज ग्रेटर दॅन SR. का तर काय साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. ओके, आपल्याला हे काही शो करायचं होतं, आपण हे केलेलं आहे. आता नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 4 बघा. इन फिगर 3.59 पॉइंट D and E आर ऑन साइड BC ऑफ ट्रायंगल ABC. म्हणजे ट्रायंगल ABC मध्ये D आणि E ह्या कोणत्या साइड, BC ह्या साइडवरती
हे काय पॉईंट्स आहेत. ओके, आणि सच दॅट बी डी इज इक्वल टू सी, म्हणजे बी डी आणि सी हे अंतर काय सेम आहे. अँड ए डी इज इक्वल टू ए ई, आणि ए डी आणि ए ई हे काय डिस्टन्स हे काय सेम आहे. शो दॅट, आता आपल्याला शो काय करायचं आहे, तर ट्रायंगल ए बी डी, म्हणजे ट्रायंगल ए बी डी हा कॉन्ग्रुएंट आहे ए सी ईला, म्हणजे हे दोन अँगल आहेत ते काय कॉन्ग्रुएंट आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, ते आता कसं प्रूव्ह करूया ते बघूया आपण. फर्स्ट प्रूफ, आता आपण फर्स्ट ए डी ई हा ट्रायंगल घेऊया. ओके, इन ट्रायंगल ए डी ई ह्या ट्रायंगलमध्ये तुम्ही बघितलं तर सेगमेंट ए डी आणि ए ई ह्या काय एकमेकांना कॉन्ग्रुएंट दाखवले आहेत. सेगमेंट ए डी कॉन्ग्रुएंट सेगमेंट ए ई हे आपल्याला काय गिवन दिलेलं आहे. ओके, त्यामुळे तुम्ही बघितलं तर ए डी ई कॉन्ग्रुएंट होणार आहे ए ई डी, का तर हा आयसोस्केल ट्रायंगल थेरम आहे. त्यामुळे हे दोन अँगल्स आहेत ते एकमेकांना काय कॉन्ग्रुएंट असणार आहेत. अँगल ए डी ई कॉन्ग्रुएंट होणार आहे ए ई डी, ए ई डी, का तर आयसोस्केल्स ट्रायंगल थेरमनुसार. ओके, आणि आपण ह्याला काय इक्वेशन 1 मानूया. आणि नंतर तुम्ही बघितलं तर ए डी ई आणि ए डी बी हे दोन अँगल आहेत. ए डी ई आणि ए डी बी हा आणि हा अँगल हे काय लिनियर पेअर आहेत. त्यामुळं दोन हे लिनियर पेअरची सम मिळून 180 डिग्री असते. राईट, अँगल ए डी ई प्लस अँगल ए डी बी इज इक्वल टू 180 डिग्री, का तर अँगल्स इन लिनियर पेअर, अँगल्स इन लिनियर पेअर. ओके, आणि आपण ह्याला काय इक्वेशन 2 मानूया. आणि सेम हियर ह्यामध्येही बघितलं तर अँगल ए ई डी आणि ए ई सी म्हणजे हे दोन अँगल्स आहेत, हेही काय लिनियर पेअर आहेत. त्यामुळे हेही काय 180 डिग्री असणार आहेत. अँगल ए ई डी प्लस अँगल ए ई सी इज इक्वल टू 180 डिग्री. हेही काय आहेत अँगल्स इन लिनियर पेअर, लिनियर पेअर, आणि ह्याला आपण इक्वेशन 3 मानूया. ओके, आणि तुम्ही बघितलं तर हे दोन्हीही अँगल्स दोन्हीची सम मिळून 180 डिग्री आलेला आहे. राईट, आणि त्यामुळे आता आपण हे अँगल्स इज इक्वल टू हे अँगल्स घेऊ शकतो. ओके, देअरफॉर आता फर्स्ट हे अँगल्स घेऊया. अँगल ए डी ई प्लस अँगल ए डी बी इज इक्वल टू, आता हे अँगल्स घेऊया. अँगल ए ई डी प्लस अँगल ए ई सी. राईट, ए ई सी, का तर फ्रॉम इक्वेशन फ्रॉम 2 and 3 वरून. ओके, आता नेक्स्ट बघा ए डी ई, अँगल ए डी आपण कॉन्ग्रुएंट ए ई डी ऑलरेडी आपण हे केलेलं आहे. आयसोस्केल ट्रायंगल थेरम असल्यामुळे ते कॉन्ग्रुएंट आहेत हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. त्यामुळे अँगल ए डी ई इज इक्वल टू अँगल ए ई डी होणार आहे फ्रॉम 1 इक्वेशन 1 वरून. ओके, त्यामुळे देअरफॉर अँगल ए डी बी, आता अँगल ए डी बी बरोबर अँगल काय ए ई सी, का तर हे दोन आहेत अँगल हे काय कॉन्ग्रुएंट आहेत. राईट, एकमेकांना, त्यामुळे त्याचे लिनियर पेअर हे होतात. त्यामुळे हेही दोन एकमेकांना काय इक्वल असणार आहेत. ओके, आता ह्याला आपण काय इक्वेशन 4 मानूया. आता नेक्स्ट बघा इन ट्रायंगल, आता ए डी बी आणि ए ई सी मध्ये ट्रायंगल ए डी बी अँड ट्रायंगल
AEC मध्ये. सेगमेंट AD आणि AE, सेगमेंट AD आणि AE हे काय दोन कॉन्ग्रुएंट दाखवलेले आहेत. ओके, सेगमेंट AD कॉन्ग्रुएंट, सेगमेंट AE गिवन आपल्याला एक आहे दिलेला आहे ऑलरेडी. ओके, त्यामुळे काय होणार आहे, अँगल ADB कॉन्ग्रुएंट AEC होणार आहे. आणि इक्वेशन 4 म्हणजे ह्यावरून अँगल ADB, ओके, ADB कॉन्ग्रुएंट होणार आहे अँगल AEC ला फ्रॉम इक्वेशन 4. ओके, आणि सेगमेंट आता DB आणि काय सेगमेंट DB इज इक्वल टू सेगमेंट इथं दिलेलं आहे बघा CE दिलेलं आहे. म्हणजे हे दोन काय एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत. सेगमेंट DB कॉन्ग्रुएंट काय सेगमेंट EC हे आपल्याला काय गिवन दिलेलं होतं. आणि त्यामुळे तुम्ही बघितलं तर आता SAS ही तो कोणती टेस्ट येते तर साइड अँगल साइड, राईट. ह्या टेस्टनुसार ADB कॉन्ग्रुएंट होणार आहे ABD कॉन्ग्रुएंट होणार आहे ACE ला SAS ह्या टेस्टनुसार. Therefore ट्रायंगल ABD कॉन्ग्रुएंट होणार आहे ट्रायंगल ACE. ओके, SAS टेस्ट. ओके, तर स्टुडंट्स बघा आपले प्रॉब्लेम सेट 3 मधील क्वेश्चन किती 1 2 3 4 काय सॉल्व करून झाले आहेत. ह्याच्या नंतरचे जे क्वेश्चन आहेत आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ओके, आणि जर तुम्हाला ते बघायचे असतील तर चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.